नमस्कार महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. पण सोशल मीडियावर या योजनेबद्दल अनेक अफवा आणि अर्धवट माहिती फिरते. म्हणूनच आज मी स्वतः या योजनेचे संपूर्ण अभ्यास करून शासकीय GR वाचून तुमच्यासाठी सोपी आणि खरी माहिती घेऊन आलो आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या योजनेसाठी नक्की पात्र कोण आहे, दरमहा 1500 रुपये मिळण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करताना कोणतीही चूक टाळण्याची, जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. तर चला बघा या योजनेचा मूळ उद्देश आपल्या राज्यातील माता भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करणं हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. ही रक्कम तुमच्या छोट्या मोठ्या गरजांसाठी किंवा बचतीसाठी खूप मोलाची ठरणार आहे. पात्र आणि अटी. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो की ही योजना कोणासाठी आहे. तर बघूया. अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी आणि वयवर्ष 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे यांच्या उत्पादनाच्या दाखल्याची गरज भासणार नाही. आवश्यक कागदपत्रे. जर भरण्यापूर्वी ही कागदपत्रे जवळ ठेवा. आधार कार्ड, महाराष्ट्र शासनाचे अधिनिवास प्रमाणपत्र, डोमोसाईल किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, बँक खाते आधारित लिंक असणे अनिवार्य आहे. उत्पादनाचा दाखला 2.5 लाखांच्या आत असायलाच हवा. हमीपत्र जे फॉर्म मिळेल. अर्ज करण्याची प्रक्रिया. बहिणींनो, अर्ज करणं आता खूप सोपं झालं आहे. तुम्ही नारी शक्ती दूत हे ॲप आता स्वतःच्या मोबाईलवरून अर्ज करू शकता. जर तुम्हाला मोबाईलवर जमत नसेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडीच्या केंद्रात, सेतू केंद्रावर किंवा ग्रामपंचायत कार्यालयावर जाऊन ही फॉर्म भरू शकतात, जिथे आमचे सरकारचे प्रतिनिधी तुम्हाला पूर्ण मदत करील. विश्वास आणि जबाबदारी. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सरकारी उपक्रम आहे. यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. जर कोणी तुमच्याकडे पैसे मागत असेल तर सावधान राहा. ही माहिती मी सरकारी GR नुसार सांगत आहे, त्यामुळे तुम्ही यावर विश्वास ठेवू शकता. आणि काही अडचण आल्यास तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकांना नक्की संपर्क साधा. समारोप. जर माझ्या लाडक्या बहिणींनो, वेळ दळवळू नका आणि लवकरात लवकर आपला अर्ज सादर करा. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी किंवा नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून कोणतीही मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.